वेलकम एव्हरीवन टू डेली मॅनिफेस्टेशन एक्सरसाइज. कसे आहात सगळे? ऑल गुड. चलो म्हणजे क्विकली, एकदम क्विकली मला थोडीशी एनर्जी दाखवायची आहे सगळ्यांनी. ऑल राइट एवरीबडी, चलो स्टैंड अप स्टैंड अप स्टैंड अप एवरीवन. देखो मेरी आवाज, म्यूजिक की आवाज आ रही है सबको? लेट्स गेट रेडी, स्माइल एवरीवन. चलो वेलकम कार्तिक, वेलकम कार्तिक. शक मेरे हरा तू कर ले दोबारा, बस एक बार में ही भरे ना दिल बेचारा. रहने के शाम सवेरे क्या करने हैं वादे बतेरे, है जिंदगानी अगर 4 दिन की तो ले रहे एक साथ फेरे. तूने जवानी में सीखा ना जाने कहाँ का सलीका, जो पहले ही ब्रेकअप में दिल ने तेरे गिव अप कर दिया. एक बार ही किया तो यारो प्यार क्या किया, एक बार ही किया तो यारो प्यार क्या किया. प्यार होता 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 कई बार है, एक पे किया तो दिल निसार क्या किया, सिर्फ एक पे किया तो दिल निसार क्या किया. प्यार होता 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 कई बार है, प्यार होता 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 कई बार है. पहली मोहब्बत में तो लगता यही है डार्लिंग, मर जाऊंगा जो मुझको ये ना मिली. अगली दफा मोहब्बत होती है तो लगता है ये वाली मुझको पहले क्यों ना मिली. वो दिल क्या भरा जो टूटा ना कभी, पहली दफा चोट खा के क्यों दिल को लगाना ही छोड़े. सब कुछ मोहब्बत में चलता है तो क्यों ना 2-4 दिल हम भी तोड़े. तूने जवानी में सीखा ना जाने कहाँ का सलीका, जो पहले ही ब्रेकअप में दिल ने तेरे गिव अप कर दिया. एक बार ही किया तो यारो प्यार क्या किया, एक बार ही किया तो यारो प्यार क्या किया. प्यार होता 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 कई बार है, सिर्फ एक पे किया तो दिल निसार क्या किया, सिर्फ एक पे किया तो दिल निसार क्या किया. प्यार होता होता All right, everyone. Chalo, everyone. Amazing song, amazing energy. Everybody clap together, everyone. Chalo, Arun ji, please clap together. Level 2 wala clap. And level 3. Amazing. एक हात समोर दाखवा आणि जोरात ताळी. मुंगे यायला पाहिजे हाताला. Okay, yes. अमेझिंग. दोन्ही हात एकत्र घ्यायचे, बोलायचं इज इट पॉसिबल. तुमचे गोल्स मिळवणं पॉसिबल आहे का? बोला येस. क्या बात है, ब्यूटीफुल एनर्जी. क्या आप आपकी लाइफ के मॅजिशियन हो? बोलो ऑफ कोर्स यस आई एम अ मॅजिशियन. ये दोन्ही हात एकमेकावरती हाय फाय करायचे, बोलायचं आय एम अ मॅजिशियन. आणि इथे 5 लोकांची नावं घ्यायची आहेत आणि म्हणायचं यू आर अ मॅजिशियन. कार्तिक, प्रतीक बेटा, नीलम, शिल्पा, नेहाजी, रुपाली, प्रमोदिनी जी, यू आर अ मॅजिशियन. एव्हरीबडी एक सीट सगळ्यांनी बसून घ्यायचं. एव्हरीबडी बसून घ्यायचं सगळ्यांनी. अ ब्युटिफुल सेशन. आजचा एक सेशन डेडिकेटेड आहे. यू रिमेंबर काल आपण कार्तिक यांना मॅजिकल ब्लेसिंग्स दिले होते त्यांच्या ऑपरेशनसाठी, राईट? आणि आय डोंट नो आज माधुरी पण जॉईन केलं की नाही त्यांनी. त्यांची पण एक सर्जरी झाली आहे. तर आपण स्वतःला कसं हील करायचं. तुमची जर कोणतीही काही चॅलेंज असेल किंवा कुठली तरी ऑपरेशन झालंय, मग ते गुडघ्याचं असं ऑपरेशन, कोणाचं हार्टचं ऑपरेशन झालं असेल, कोणाचं कुठला बोन फ्रॅक्चर झाला असेल त्याच्यासाठी ऑपरेशन झालं असेल, हाताचा, पायाचा, मणक्याचं काय असेल. येस डॉक्टर वर्षा देर, टीम डॉक्टर वर्षा को यहाँ पे बुलाओ. येस. तर काही असेल चॅलेंज, कोणाकोणाला इथं काहीतरी हेल्थ चॅलेंज आहे, एनिथिंग, मान दुखते, कंबर दुखते, काहीतरी चॅलेंज आहे. ओके. आणि जर काहीच नसेल चॅलेंज, तर फक्त जे काही आहे आपलं बॉडी, आपलं शरीर, त्याला फक्त जसं आहे तसं फक्त थँक्यू बोलत राहायचंय.
ऑलराईट, मी जसं बोलणार आहे त्याच्या रिलेटेड तुम्ही फक्त थँक्यू बोलायचंय, ते इमॅजिन करायचं आणि थँक्यू बोलायचंय. ऑलराईट, वेलकम डॉक्टर श्रीकांत. ओके, एव्हरीबडी टेक अ सीट. सगळ्यांनी बसून घ्यायचंय. ब्युटिफुल. टेक अ सीट एव्हरीवन, टेक अ सीट. दोन्ही हात आपल्या हार्टवरती ठेवा सगळ्यांनी. रिलॅक्स करायची बॉडी, खांदे रिलॅक्स, आपलं फोरहेड रिलॅक्स करायचे. दोन्ही हात आपल्या हार्टवर ठेवा. हार्टवर नाही ठेवता आले, आपले हात पायावरती ठेवायचे. ऑलराईट, ब्युटिफुल, अमेझिंग. डोळे सावकाशपणे मिटलेले, चेहऱ्यावरती स्माइल असू द्या. आय नो, ज्यांची कोणाची आत्ताच काहीतरी हेल्थ चॅलेंज आहे, तर थोडस पेन असेल आपल्याला, त्यामुळे दुखत असेल, चेहऱ्यावरती हसू येत नसेल, पण तरी पण आपण आणायचे हसू. ऑलराईट, एक स्पेशल हिलिंग म्युझिक मी लावत आहे की जेणेकरून आपल्याला त्याचा सपोर्ट मिळेल. टीम एकदा बघा, माझा आवाज, म्युझिकचा आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना? ब्युटिफुल, थँक्यू सो मच. चला सगळ्यांनी एक दीर्घ श्वास घ्या बरं. नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि तोंडाने सोडायचा आहे. एक डीप ब्रेथ. ब्युटिफुल. आणि जस्ट सेंटर व्हायचंय स्वतःसोबत, स्वतःच्या ब्रीदिंग सोबत. थोडा वेळ काहीच विचार नाही आणायचे. थोडा म्युझिकचा आवाज कमी ठेवते जेणेकरून तुम्हाला माझा आवाज क्लिअरली ऐकता येईल. अमेझिंग. आणि मी जे काही बोलणार आहे अगदी डिक्टो माझ्या पाठोपाठ तुम्ही सगळं काय बोलायचंय. वन्स अगेन, जे कोणी आता जॉईन केलंय, आजचं सेशन आपण हिलिंग सेशन घेतोय, जो आपण मॅजिकल हिलिंग हा एक कोर्स आहे. तिथे आपण स्वतःला कसं हील करू शकतो. तर ज्यांचं कोणाचं काही ऑपरेशन झालंय, कुठला तरी बोन फ्रॅक्चर झालाय, काही प्लेट्स बसवल्यात, काही काढल्यात, कोणाचं मणक्याचं ऑपरेशन झालंय, जे काही असेल, हार्टचं ऑपरेशन झालंय, तर त्यांच्यासाठी आपला आजचा सेशन की आपण स्वतःला कसं हील करू शकतो पोस्ट ऑपरेटिव्ह. ओके, कोणाचं डोळ्याचं ऑपरेशन झालं असेल, जे काही, आणि ज्यांना काही चॅलेंजेस नाहीये त्यांनी जे माझ्याकडे आहे त्याला आपण आपल्या बॉडीला ग्रॅटिट्यूड देणार आहे. व्हेरी ब्युटिफुल सेशन. प्लीज, जे कोणी काही दुसरं काम करत असेल, 15 मिनिटं स्वतःसाठी काढा आणि हे हिलिंग तुम्ही स्वतःला करून घ्या. ब्युटिफुल. चेहऱ्यावर थोडस स्माइल येईल का बरं? थोडस. येस, अमेझिंग. सगळ्यांचे डोळे मिटलेले असते आणि माझा आवाज क्लिअर येतच असेल, माझ्यासोबत सगळं रिपीट करायचं मी जसं बोलेल तसं. आता सगळ्यांनी आपलं लक्ष आपल्या त्या बॉडी पार्ट वरती घेऊन या बरं, जिथे तुम्हाला थोडीशी इंजुरी झाली आहे, काहीतरी लागलंय, किंवा त्या भागाचा, त्या हाताचा, पायाचा काहीतरी इंजुरी झाली, बोन फ्रॅक्चर असेल, काहीतरी सर्जरी झाली आहे, आता सध्या पेन आहे. सर्जरी नसेल, नुसतंच बॉडीमध्ये कुठेतरी पेन असेल, कोणाची तरी हार्ट सर्जरी झाली आहे, किंवा कदाचित तुम्हाला नुसतं विकनेस वाटतं, कुठेतरी बॉडीमध्ये स्टिफनेस आहे, मूव्ह नाही करतायत, जे काही चॅलेंज आहेत आपल्या हेल्थ रिलेटेड ते घ्यायचंय. बघा बरं, आजचा माझा फोकस या सेशनचा आहे आफ्टर सर्जरी. जे फ्रॅक्चर साठी आपण सर्जरी केली आहे त्याला आपण आपला जिथे कुठे हात, पाय, नी असेल, हिप जॉईंट्स असेल, शोल्डर असेल, बॅक असेल, स्पाइन असेल, तर तिथे आपण हिलिंग कसं करणार आहे. जो कुठला तुमचा बॉडी पार्ट आहे तो तुम्ही आपल्या नजरेसमोर घ्यायचा. डोळे उघडे ठेवून अजिबात माझ्याकडे बघायचं नाही, फक्त ऐकायचंय. आपल्या बॉडीला आपल्याला आज हील करायचंय. आता जो कुठला तुमचा पार्ट आहे, बॉडी पार्ट, तिथे लक्ष घेऊन जा बरं. म्हणजे जस्ट विचारपूर्वक, आता हात असेल तर हातावरती लक्ष घेऊन जायचं, पाय असेल पायावरती घेऊन जायचं, हार्ट असेल, हृदय असेल तर तिथे हात, आपले हात तिथं आहेतच. ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे, जो पार्ट तुमचा सर्जरी झालेला आहे किंवा जो दुखतोय तिथे हात ठेवता आलं तर बघा. पण प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी हात जाईलच असं नाही. गुडघा असेल तिथं हात ठेवू शकता,
हार्ट असेल तिथे हात ठेवू शकता, डोळे असतील तिथे हात ठेवू शकता, पण जर नसेल तर काही नाही, फक्त आपल्या हार्ट वरती हात ठेवायचाय आणि बोलायचंय माझ्यासोबत. रेडी एव्हरीवन? ब्युटिफुल. सगळ्यांनी माझ्यासोबत बोलायचंय. माय डिअर बॉडी, आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. आय एम सॉरी. मी प्रत्येक वेळेस तू मला जे काही सिग्नल देत होतेस त्याला मी इग्नोर केलं. आय एम सॉरी माय डिअर बॉडी. तुला मी तुझ्या लिमिट्स पेक्षा खूप जास्त पुश केलं. आय एम सॉरी माय डिअर बॉडी. त्या बॉडी पार्टला म्हणायचंय, आय एम सॉरी माय डिअर हँड. आय एम सॉरी माय डिअर लेग. आय एम सॉरी माय डिअर स्पाइन. जो कुठला पार्ट आहे, आय एम सॉरी माय डिअर हार्ट. मी तुला इनफ क्वालिटी रेस्ट नाही दिली. आय एम सॉरी माय डिअर बॉडी. तुला मी खूप जज केलं. जेव्हा जेव्हा मला ज्या प्रकारे तू काम करणं अपेक्षित होतं आणि ते न झाल्यामुळे मी तुला जज केलं. आय एम व्हेरी सॉरी. आता जेव्हा माझं हे हिलिंग होत आहे, माझी बॉडी, माझा तो पार्ट जेव्हा बरा होतोय, तेव्हा थोडस मी रेस्टलेस होतोय, इम्पेशंट होतोय की कधी हील होणार, कधी बरं होणार. त्याच्यासाठी सॉरी. आय एम सॉरी माय डिअर बॉडी. तुला मी क्रिटिसाइज केलं. जेव्हा तुला इजा झाली, तुला इंजुरी झाली, तुला दुखापत झाली, तेव्हा तुलाच नाव ठेवले, अरे काय झालं हे माझ्या बॉडीचं, बापरे बोन पूर्ण फ्रॅक्चर झाला, अरे बापरे आता कसं होणार माझं. आणि तुलाच मी नाव ठेवायला सुरुवात केली. आय एम सॉरी माय डिअर बॉडी. तो प्रत्येक निगेटिव्ह विचार जो मी तुझ्या बाबत केला ज्यावेळेस मला इंजुरी झाली, प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ कर. ज्यांना ज्यांना प्लीज फॉरगिव्ह मी म्हणायला नाही जमत, मला माफ कर असं म्हटलं तरी चालेल. प्लीज फॉरगिव्ह मी माय डिअर बॉडी. प्लीज फॉरगिव्ह मी की मी एकदम इन्स्टंट हिलिंग एक्सपेक्ट करतेय तुझ्याकडून, की तू लगेच बरं व्हायला पाहिजे. आज सर्जरी झालीये, मला लगेच 1-2 दिवसात लगेच बरंच वाटायला पाहिजे. प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ कर. या पूर्ण रिकव्हरी प्रोसेस मध्ये जे काही मला फ्रस्ट्रेशन येत आहे आणि माझ्यामुळे जे काही माझ्या फॅमिली मेंबर्सला फ्रस्ट्रेशन येत आहे, त्याच्यासाठी प्लीज मला माफ कर. प्लीज फॉरगिव्ह मी माय डिअर बॉडी की मी तुझ्यामधल्याच हिलिंगला डाऊट केला. प्लीज फॉरगिव्ह मी माय डिअर बॉडी. नॉट ट्रस्टिंग युअर विजडम. तुझी जी कॅपॅबिलिटी आहे हील करायची, याच्यावर विश्वास न ठेवल्यासाठी प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू माय डिअर ब्युटिफुल बॉडी. तो बॉडी पार्ट आपला नजरेसमोर आणायचा आहे. थँक्यू. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला मला हील केल्याबद्दल. कदाचित ते मी बघू नाही शकत, तू प्रत्येक मोमेंटला माझ्या बॉडीमध्ये कसं हिलिंग चालू आहे. थँक्यू. जो प्रत्येक बोन सेल दर दिवशी रिबिल्ड होतोय, स्वतःहून रिबिल्ड होतोय. जे काही आतमध्ये ब्रोकन झालेलं आहे, तुटलेलं होतं सगळ्या गोष्टी, आणि आता जेव्हा त्या जोडलेल्या आहेत आणि पुन्हा त्याचं रिबिल्डिंग होत आहे, त्यासाठी थँक्यू. थँक्यू प्रत्येक मसलसाठी. ती माझी प्रत्येक मसल स्ट्रॉंग होत चालली आहे. थँक्यू फॉर एव्हरी नर्व. ती किती परफेक्टली पुन्हा रिकनेक्ट होतीये. थँक्यू माय डिअर बॉडी. थँक्यू प्रत्येक टिश्यू साठी. थँक्यू की त्याच्यामध्ये जे रिपेअरिंग होत आहे स्वतःहून, त्यासाठी थँक्यू.
या सगळ्या गोष्टी मला माहित नसल्या, मला दिसत नसल्या तरी ते रिबिल्ड होतंय, रिपेअरिंग होतंय, पुन्हा रिकनेक्ट होतंय माझ्या या हिलिंग प्रोसेस मध्ये. त्यासाठी थँक्यू. थँक्यू माय डिअर बॉडी. त्या प्रत्येक सेल बॉडीमध्ये, प्रत्येक सेलमध्ये, टिश्यूमध्ये जो इंटेलिजन्स ऑलरेडी आहे की त्याच्यामध्ये ती हिलिंग करण्याची पॉवर आहे, त्यासाठी थँक्यू. थँक्यू माय डिअर लाईफ. थँक्यू. आपल्या जीवनासाठी थँक्यू म्हणायचंय, या लाईफसाठी थँक्यू म्हणायचंय की या सध्या या डिफिकल्ट टाइम मधून मला आता नेतेस आणि माझ्यासोबत माझ्या फॅमिलीला सुद्धा घेऊन जातेस. थँक्यू. थँक्यू माय डिअर बॉडी. तू कधीच गिव्ह अप नाही केलंस. जरी काही एवढं मोठं चॅलेंज आलंय, एवढे मोठं ऑपरेशन झालंय, एवढा त्रास झाला, पण तू मात्र कधीच गिव्ह अप नाही केलंस. थँक्यू सो मच. थँक्यू माय डिअर लाईफ. मला पुन्हा एकदा चान्स दिल्यासाठी थँक्यू. थँक्यू. मला पुन्हा एकदा नव्याने जीवन जगण्यासाठी चान्स दिल्यासाठी थँक्यू. थँक्यू माय डिअर बॉडी. तुम्हाला पुन्हा मी हालचाल करून दिल्यासाठी थँक्यू. मी मूव्ह करू शकतोय, मी चालू शकतोय, मी काम करू शकतोय, मी एक्सरसाइज करू शकतोय आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मी जिवंत आहे, त्यासाठी थँक्यू. आय लव्ह यू माय डिअर बॉडी. आय लव्ह यू. आय लव्ह यू. एव्हरी पार्ट ऑफ यू. तुझा प्रत्येक पार्ट, प्रत्येक सेल, प्रत्येक टिश्यू, डझंट मॅटर. आता त्याचं रिपेअरिंग झालंय, खूप तोडमोड झालीये, पण त्याला आता सर्जरी करून रिपेअर केलेलं आहे, ट्रीटमेंट घेऊन त्याला रिपेअर केलेलं आहे. त्या प्रत्येक पार्टसाठी थँक्यू. आय लव्ह माय हिलिंग हँड. जो माझा हात बरा होतोय त्याच्यासाठी थँक्यू. जो माझा पाय बरा होतोय त्याच्यासाठी थँक्यू. जे माझं हार्ट, माझे हृदय जे बरं होतंय त्याच्यासाठी थँक्यू. माझं स्पाइन जो बरा होतोय त्याच्यासाठी थँक्यू. माझे डोळे जे बरे होतात आहे त्याच्यासाठी थँक्यू. माझे नी जॉईंट्स, माझे हिप, माझे शोल्डर्स, माझे स्पाइन, माझ्या बॉडी मधली प्रत्येक सेल जी हील होतीये त्याच्यासाठी थँक्यू. आणि जे काही विजडम माझ्या आतमध्ये आहे त्याच्यासाठी थँक्यू. त्या सगळ्या डॉक्टरसाठी थँक्यू. त्या हॉस्पिटलच्या सगळ्या स्टाफसाठी थँक्यू. मी ज्या बेडवर होतो हॉस्पिटलच्या त्यासाठी थँक्यू. तिथे हॉस्पिटलमध्ये माझ्यासाठी काम करणारी प्रत्येक व्यक्ती जी होती, मे बी हाऊस क्लीनर असेल, जॅनिटर असेल, माझी केअरटेक करणारी नर्स असेल, नर्स ब्रदर असेल, डॉक्टर असतील, ते हॉस्पिटलची रिसेप्शनिस्ट असेल, त्या पूर्ण वास्तूसाठी धन्यवाद की त्या वास्तूने आज मला हील केलेलं आहे. त्या क्षणाचे पूर्ण धन्यवाद की त्याने मला आज हील केलेलं आहे, त्याने मला हे पुन्हा सुंदर एक जीवन दिलेलं आहे. आय लव्ह माय सेल्फ. मी स्वतःवर खूप प्रेम करते. माझ्या स्वतःमध्ये जी हिलिंग पॉवर आहे त्याच्यावर सुद्धा माझं खूप प्रेम आहे. आय लव्ह माय हिलिंग पॉवर विदिन मी. सगळ्यांनी माझ्यासोबत बोलायचं आहे, आय एम सॉरी. आय एम सॉरी माय डिअर बॉडी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू माय डिअर बॉडी. दोन्ही हात आता आपल्या हार्ट वरती असतील आणि सगळ्यांनी इमॅजिन करायचंय, आता फक्त इमॅजिन करायचंय, एक सुंदर ब्युटिफुल गोल्डन लाईट आकाशाच्या दिशेने तुम्ही जिथे आता बसलेला आहात तिथल्या सिलिंग मधून पार करून तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. असं जणू काय आपण ओपन स्काय मध्ये जेव्हा असतो आणि पाऊस सडनली आपल्यावरती पडतो, अशी ती गोल्डन लाईट तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. इमॅजिन करायचंय ती गोल्डन कलरची लाईट तुमच्या
डोक्यापर्यंत पोचलेली आहे आणि डोक्यामधून या सहस्त्रार चक्रामधून तुमच्या बॉडीमध्ये आतमध्ये एंटर करते. बघा, ती लाईट जिथं तुमचा इंजॉर्ड पार्ट आहे, जिथं तुमची सर्जरी झालेली आहे, त्या पार्ट पर्यंत तिथं पोहोचलेली आहे. आणि ज्यांना कुठंच काही सर्जरी नव्हती त्यांनी जस्ट इमॅजिन करायचंय, ती लाईट तुमच्या पूर्ण बॉडीमध्ये एंटर झालेली आहे. पूर्ण सेल, प्रत्येक टिश्यू, प्रत्येक नर्व्ह, प्रत्येक न्यूरॉन, प्रत्येक सिस्टीम मध्ये ती गोल्डन लाईट एंटर झालेली आहे तुमच्या बॉडीमध्ये. इमॅजिन करा, तुमचा जो ऑपरेशन झालेला पार्ट आहे तिथं ती एनर्जी पूर्ण फ्लो होतीये, ती ब्युटिफुल गोल्डन लाईट. आणि प्रत्येक त्या भागामधला जी प्रत्येक सेल आहे ती हिलिंग रिसीव्ह करते, रिसीव्ह घेत आहे. त्या पार्ट मधला प्रत्येक बोन ते हिलिंग पॉवर घेऊन स्ट्रॉंगर होतोय. प्रत्येक जॉइंट तुमच्या बॉडी मधला तो फ्लेक्सिबल होतोय. प्रत्येक मसल तुमच्या बॉडी मधली, त्या पार्ट मधली हेल्दी होतीये, स्ट्रॉंगर होतीये. आणि तुमच्या बॉडीची प्रत्येक मुवमेंट सहजतेने होतीये, इझियर होतीये. तुमच्या बॉडीला माहितीये एक्झॅक्टली मला आता काय करायचंय. तुमच्या बॉडीला, तुमच्या त्या बॉडी पार्टला एक्झॅक्टली माहितीये तुम्हाला ते कसं स्वतःला हील करायचंय. आणि जस्ट इमॅजिन करायचंय की या गोल्डन लाईटने तुमचा तो बॉडी पार्ट कम्प्लिटली हील होत आहे. जस्ट इमॅजिन करा, जस्ट इमॅजिन करायचंय की त्या लाईटनी तो बॉडी पार्ट कम्प्लिटली हील झालाय, पूर्ववत झालाय, नॉर्मल झालाय. ते बोन पार्ट्स दोन्ही एकदम एकमेकांना हेल्दीली, नॉर्मल, अनाटॉमिकली, फिजिओलॉजिकली कम्प्लिटली त्याचं रिपेअरिंग झालेलं आहे. पुन्हा रिकव्हरी झालीये, पुन्हा पूर्ववत जोडलेले आहेत. त्या सगळ्या नसा, सगळे आर्टरीज, वेन्स पूर्ववत सगळे जोडलेले आहेत. तिथला रक्तप्रवाह, ब्लड फ्लो ऑलरेडी नॉर्मलच झालेला आहे. जस्ट इमॅजिन करायची आहे की गोल्डन लाईट, पॉवरफुल हिलिंग लाईटनी आपला हा बॉडी पार्ट कम्प्लिटली हील केलेला आहे. जस्ट इमॅजिन करायचंय, फील करायचंय, सगळं काही पेन नाहीसं झालेलं आहे. सुंदर आपली बॉडीची हिलिंग झाली आहे. आणि सगळ्यांनी दोन्ही हात आपल्या नमस्ते पोज मध्ये आणायचे आणि स्वतःला छोटीशी कमिटमेंट द्यायची आहे. ही कमिटमेंट आजपासून, आत्तापासून आपण घेतोय की आय प्रॉमिस माय डिअर बॉडी, मी माझ्या बॉडीला दर दिवशी, प्रत्येक क्षणाला रिस्पेक्ट करेन. आय प्रॉमिस, मी माझ्या बॉडीला ऐकण्याचं काम करणार आहे. ज्या ज्या वेळेस मला खरंच गरज असेल त्यावेळेस मी रेस्ट करेन, नो मॅटर व्हॉट. मी कोणाची तरी हेल्प घेईन आणि त्याला रेस्ट करेन. ना की ज्यावेळेस वेळ येईल ऑपरेशन नंतर किंवा काहीतरी आजार झाल्यानंतर मग मी बेडवर नाही थांबणार. पण ज्यावेळेस, जेव्हा आताही मला माझी बॉडी जेव्हा सांगते, माझे डोळे सांगतात, खांदे सांगतात, अब बस भी करो, काम करना, थोडासा रेस्ट करो, त्या या सगळ्याची मी रिस्पेक्ट करणार आहे. आय प्रॉमिस, मी या माझ्या बॉडीचं पूर्णपणे काळजी घेणार आहे, त्याला कम्प्लीट नरिशमेंट देणार आहे. त्याला जे जे खाण्यासाठी जे न्यूट्रिशियस आहे तेच मी माझ्या बॉडीला आजपासून देणार आहे. ना की जेव्हा मला काहीतरी चॅलेंज येईल, मला काहीतरी आजारपण येईल, मग जेव्हा डॉक्टर सांगतात आता अशा अशा प्रकारचं तुम्ही जेवण घ्यायला पाहिजे, पण त्याची सुरुवात मी आजपासूनच करणार. आय प्रॉमिस, मी पक्का वाला वादा करती हूँ की मी माझ्या बॉडीला जेव्हा कधी तो बॉडी पार्ट मला मूव्ह करायचा आहे, हलवायचा आहे, त्याची एक्सरसाइज करायची आहे, मी खूप प्रेमाने करेन, विथ ऑल द लव्ह. आय प्रॉमिस, त्या पूर्ण हिलिंगच्या एंटायर जर्नी मध्ये मी पेशंट राहीन. शांतपणे ती हिलिंग प्रोसेस होते. आय प्रॉमिस, तो प्रत्येक छोटी इम्प्रूव्हमेंट जी माझ्या बॉडीमध्ये होतीये, जी मला बाहेरून कधी दिसतही नाहीये, पण ती छोटी स्मॉल इम्प्रूव्हमेंट दर दिवशी मी सेलिब्रेट करेन. माझे बोन पार्ट्स कसे रिपेअर होतात आहे, ते कसे जोडले जातात आहे, माझे हार्ट मधले कनेक्शन्स कसे जोडले जातात आहे, ब्लड फ्लो कसा
सोबत होतोय, या सगळ्याचं मी सेलिब्रेट करत राहणार. आय ट्रस्ट माय बॉडी. या पूर्ण हिलिंग प्रोसेसवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. आणि माझ्या या सुंदर लाईफ वरती माझा पूर्णपणे विश्वास आहे. ज्या अर्थी मी या जगात आलेलो आहे, युनिव्हर्स माझी टेक केअर करतोय, तो माझी काळजी घेतोय. आता हे माझं टेम्पररी चॅलेंज आहे, इट्स ओके. त्या चॅलेंजलाही मी खूप सारं प्रेमाने घेईन आणि या हिलिंग प्रोसेसला मी माझी सोबत, माझा पूर्ण डिवाइन ट्रस्ट, माझा बिलीफ, माझा प्रत्येक विचार त्या हिलिंग प्रोसेस सोबत असेल. आय नो जरा पेन होईल, पोस्ट ऑपरेशन नंतर 2 दिवस, 4 दिवस, 1 महिना थोडं पेन असेल, पण या पूर्ण एंटायर जर्नी मध्ये आज मी प्रॉमिस करतो स्वतःला, पक्कावाला वादा, की मी माझ्या बॉडीला, त्या बॉडी पार्टला कधीही जज न करता, कंप्लेन न करता, ब्लेम न करता, मी त्याला त्याच्या हिलिंग प्रोसेस मध्ये पूर्ण माझा डिवाइन ट्रस्ट आहे, माझा पूर्णपणे विश्वास राहील. मी त्याला ऍक्सेप्ट करत आहे, या डिवाइन हिलिंग प्रोसेसला मी ऍक्सेप्ट करत आहे. ब्युटिफुल. आणि पुन्हा एकदा म्हणायचंय, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. पुन्हा एकदा म्हणायचंय, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी माय डिअर बॉडी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. पॉसिबल असेल तर त्या बॉडी पार्टला जसं आपली आई आपल्या डोक्यावरून, चेहऱ्यावरून कसा हात फिरवते, अगदी त्या बॉडी पार्ट वरून तसाच हात फिरवा. आणि इट्स ओके, तिथपर्यंत हात पोहोचत नसेल तर हात आपला हार्ट वरतीच राहू द्या, आपल्या हृदयावरतीच राहू द्या. आणि पुन्हा म्हणा, खरंच मला माफ कर ना, सॉरी जरा दुर्लक्षच केलं तुझ्याकडे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, अँड आय रिअली लव्ह यू. माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावरती. आणि आता सगळ्यांनी आपले हात आपल्या बॉडीला घट्ट मिठी मारा बरं, जशी जमेल तशी. सगळ्यांनी स्वतःलाच मिठी द्यायची. इट्स ओके, जर कोणाला जमत नसेल, काहीतरी हाताचं चॅलेंज असेल, शोल्डरचं चॅलेंज असेल, दोन्ही हात आपल्या हार्टवर ठेवा, मनाने मिठी मारा आपल्या हाताला. आणि पुन्हा आपल्या शोल्डरला एकदा किस करा, जणू काही तुम्ही त्या बॉडी पार्टला किस करताय. आणि त्याला खूप लाडीकपणे गुंजारून त्याच्याशी बोलताय, आय एम सॉरी, फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. खूप सारा किस करा. इमॅजिन करा तुमची पूर्ण बॉडी, तो बॉडी पार्ट हील होतोय, तुमची बॉडी रिकवर होतीये, हार्ट रिकवर होत आहे, तुमचे डोळे रिकवर होतात आहे, आणि तुमची बॉडी, तो बॉडी पार्ट स्ट्रॉंगर होत आहे. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला तो हील होतोय, स्ट्रॉंग होतोय. अँड सो इट इज. जस्ट फील लॉट्स ऑफ लव्ह स्वतःच्या बॉडी पार्टला द्या. आजपर्यंत आपला वेळ, आपलं जीवन आपण त्याला हील न करता त्याला ब्लेमिंग करण्यातच गेले, की बापरे किती हाताला सूज आली, किती पायाला सूज आली आहे, मला काहीच दिसत नाहीये, माझ्या डोळ्याच्या आतमध्ये काय झालं असेल, किती चिंता, किती काळजी, किती वरी. पण आज सगळ्या गोष्टी सोडून फक्त ग्रॅटिट्यूड द्यायचा आहे, मनापासून धन्यवाद द्यायचा आहे. जशी माझी बॉडी आहे ना, वो मेरी अपनी है, कभी ना कंपेअर करियो किसी और के साथ अपनी बॉडी. त्या बॉडीची हिलिंग पॉवर आहे, कारण त्यांनी मला आज जिवंत ठेवलेलं आहे, त्यांनी मला हे पूर्ण सुंदर जग बघायची पुन्हा एक मौका दिलेला आहे. म्हणून इट्स ओके, थोडंसं भरून येईल, इमोशनल वाटेल तुम्हाला, पण तरी पण येऊ द्यात. तरी त्या बॉडीला घट्ट मिठी मारून स्माइल करत त्याच्या सोबत राहा, आणि त्याला फक्त थँक्यू म्हणा, मनापासून थँक्यू म्हणा.
ब्युटिफुल ब्युटिफुल एव्हरीबॉडी. अमेझिंग. दोन्ही हात एकमेकावरती रब करायचे आणि सावकाशपणे आपल्या डोळ्यावरती ठेवायचे. ही पूर्ण एनर्जी आपल्या बॉडी पार्टला द्यायची. जिथं आपला तो पार्ट अफेक्टेड आहे त्या पार्ट वरती द्यायचा आहे. स्माइल करत खूप साऱ्या प्रेमाने धन्यवाद द्यायचे. डोळे उघडायचे. ब्युटिफुल. Let's come everybody in the magical blessing position, everyone. येस, मी कार्तिकला पिन करते आपण सगळ्यांनी. येस, सगळ्यांनी बोलूया कॉंग्रॅच्युलेशन एव्हरीवन. माझे हेल्थ रिलेटेड सगळे गोल ऑलरेडी अचीव झालेले आहेत. मला हवी असणारी हेल्थ ऑलरेडी मला मिळालेली आहे. माझ्या पूर्ण बॉडीचं ऑलरेडी हिलिंग झालेलं आहे. अनाटॉमिकली, फिजिओलॉजिकली ऑलरेडी हिलिंग इज डन. आणि सगळ्यांनी बोलायचंय तथास्तु. आणि मी डोळे उघडे ठेवून आपल्या समोर मी कार्तिकला पिन केलेलं आहे. सगळ्यांनी आपण त्याला हिलिंग देऊयात. ऑल मॅजिकल ब्लेसिंग्स कार्तिक बेटा, सरला अँड फॅमिली सगळ्यांसाठी. त्याच्यासाठी आपण ब्लेसिंग्स आपल्या सगळ्यांसाठी, प्रत्येकासाठी. आपलं जे जीवन, आपली जी बॉडी हील होते आपल्या सगळ्यांच्याकडून एकमेकांना ऑल तथास्तु, ऑल मॅजिकल ब्लेसिंग्स अँड से तथास्तु. Amazing. Thank you so much, everybody. Thank you so much for healing yourself, healing your own body. Thank you. Thank you. Thank you so much. So, healing करणं फ्युचरमध्ये नाही की हा माझी बॉडी हील होईल, हे झाल्यानंतर मग हील होईल. पण हिलिंग ही अशी एक गोष्ट आहे की ती सध्यामध्ये घडत असते. जे काही झालंय आज, इट्स ओके. आले चॅलेंज, सर्जरी झाली, फ्रॅक्चर झाला, ऍक्सिडेंट झाला, इंजुरी झाली, हे सगळ्या गोष्टी आपले काही दुश्मन नाही आहेत. ही बॉडीची रिक्वेस्ट आहे की मुझे और प्यार चाहिए, माझी अजून काळजी घ्या आणि पेशंटली मला हील करा. यु नो, ही बॉडी मधली आणि तुमच्या मधली पार्टनरशिप आहे. इट्स ओके, सबको चॅलेंज आते हैं. मग कशाला त्याला लेबल करायचं, अरे यार ऐसे नहीं होना चाहिए था. जे काही ऍक्सिडेंट मध्ये झालं असेल, आपण दुसऱ्याला खूप सारं ब्लेम करतो, खूप सारं क्रिटिसाइज करतो आणि आपण हॉस्पिटलमध्ये जातो. कुठल्या थॉटनी गेलाय, कुठल्या थॉटनी त्या बॉडीला घेऊन गेलाय तुम्ही हिलिंगला? डॉक्टर त्यांचं काम करतात आहे, राईट. पण सगळ्यात हक्क जो आहे तुमचा तुमच्या बॉडीवरती आहे. सगळ्यात जास्त कमांड कोणाची आहे डॉक्टरांपेक्षा? तुमची तुमच्या बॉडीवरती कमांड आहे. मग का नाही ती एनर्जी मी माझ्या हिलिंगसाठी यूज करायची, रादर दॅन कंप्लेन, ब्लेमिंग, जजिंग आपली बॉडी किंवा इतर व्यक्तींना. इट्स ओके. एक महामंत्र आहे आपल्याकडे, इट्स ओके. जे काही आपल्याकडे आलेलं आहे आज, झालंय झालंय, पेन होत आहे, सर्जरी झाली आहे, सगळं झालंय, इट्स ओके. आज आपण त्याला हील करणार आहे विथ ऑल द लव्ह अँड ऑल द ब्लेसिंग्स. ऑलराईट. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी मॅजिकल ब्लेसिंग्स मध्ये येऊया. मी माधुरीला पिन केलेलं आहे. जस्ट तिची परवा सर्जरी झालेली हाताची आपल्या सगळ्यांच्याकडून, आणि जे कोणी डॉक्टर वर्षा आहे, रंजना आहे, त्यांच्या सगळ्यांसाठी आपण पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्याकडून मॅजिकल ब्लेसिंग्स देऊया. डू नॉट गेट ओव्हरवेल्म. इट्स ओके. इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. लेट्स गेट हील्ड टुगेदर. ऑल द मॅजिकल ब्लेसिंग्स माधुरी सोनवणे. ऑल मॅजिक, ऑल तथास. Beautiful. Amazing. Thank you so much, everybody. Thank you so much. That's how we heal ourselves. आपण स्वतःला, आपल्या फॅमिली मेंबर्सला. सो दिस इज आपला मॅजिकल हिलिंग जो आपला कोर्स आहे, त्याच्यामध्ये आपण खूप हिलिंग डीपर लेवलला करतो. तर त्यातलाच एक सेशन आज आपण घेतलाय स्पेशली फॉर कार्तिक, माधुरी आणि ऑलरेडी रंजना, डॉक्टर वर्षा. दे आर ऑलरेडी हील्ड. ते ऑलरेडी हील्ड आहेत आपल्या सगळ्यांसाठी. All right, everybody. Thank you so much for joining this beautiful session. या सेशनचं रेकॉर्डिंग अपलोड केलं जाईल आज संध्याकाळपर्यंत. आणि तुम्ही ज्यांना ज्यांना गरज आहे दररोज हे रेकॉर्डिंग ऐकायचंय, ज्यांना हिलिंग हवंय त्यांनी. ऑल राईट एव्हरीबडी, थँक यू सो मच. हाऊ वॉज दॅट?
कॅन यू हील युअर सेल्फ? करू शकतो की नाही आपण स्वतःला हील? नो मॅटर व्हॉट, दिस हॅज अ मॅजिक. याला आपण होपोनोपो प्रेयर बोलतो. इट हॅज अ मॅजिकल हिलिंग पॉवर, प्रोव्हाइडेड आपले त्याच्यासोबत हे 6 प्रिन्सिपल्स ठेवायचे. येस. हा जो व्हायरस आहे ना आपला, कोणता व्हायरस आहे? 4 गोष्टींचा व्हायरस आहे ना, त्याला एंटरच करू द्यायचं नाही आपल्या बॉडीमध्ये, माइंडमध्ये, थॉटमध्ये. कोणता व्हायरस आहे? माझे मेंटर्स म्हणतात ईबीसी नावाचा व्हायरस आहे. सगळ्याला आपण नाव देतो ना, जसा कोविड व्हायरस होता, हो की नाही? तसा हा आपल्या लाईफ मध्ये कुठला व्हायरस आहे? ईबीसी. ईबीसी म्हणजे काय? नो एक्सक्यूज. ई फॉर एक्सक्यूज. ओके. बी म्हणजे काय? नो ब्लेमिंग. नो ब्लेमिंग. आणि 2 सी आहे त्याच्यामध्ये. काय? नो क्रिटिसाइज. क्रिटिसाइज अँड बॉडीला कंप्लेन. नाही क्रिटिसाइज, कोणाला नाही करणार. आणि नो कंप्लेन. इट्स ओके. आलंय माझ्याकडे ह्याच्या, इट्स ओके. काही कंप्लेन नाही ना माझ्याबद्दल, ज्या व्यक्तीमुळे झालं असेल त्याच्या. आप हमको सिर्फ हील करना है, राईट? तर आपल्या लाईफ मधून हा ईबीसीसी नावाचा व्हायरस काढून टाकायचा आहे कायमसाठी, माइंड, बॉडी आणि थॉट मधून. कितने लोक रेडी आहे टू रिमूव्ह दॅट? आणि त्याच्यासोबत जर या हिलिंगची जोड दिली, हील होगा की नाही अपनी बॉडी, अपनी लाईफ, अपना माइंड? 100% होगा. आणि सगळ्यांचं झालेले आहेत आपल्या मॅजिकल हिलिंग कोर्स मध्ये. नो मॅटर 10 वर्ष, 20 वर्ष, 2 वर्षापासून जे काय हेल्थ चॅलेंजेस होते कम्प्लिटली क्युअर झालेत. जे सोपानजी होते आपल्याकडे, सध्या दिसत नाहीत ते, त्यांचा 30-33 वर्षाचा अस्थमा त्यांनी हील केलेला आहे जस्ट विथ दिस मॅजिकल हिलिंग. सो ज्यांना कोणाला खरंच काही चॅलेंजेस असतील, प्लीज यू ऑल वेलकम टू जॉईन आपला मॅजिकल हिलिंग कोर्स. जस्ट 1 महिन्याचा कोर्स आहे, कधीही जॉईन करू शकता. रेकॉर्डेड कोर्स आहे. आणि तुम्ही स्वतःला हील करू शकता, आपल्या फॅमिलीला हील करू शकता. ऑल राईट एव्हरीबडी, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अमेझिंग. हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? कसा होता अनुभव? एनीबडी वुड लाईक टू शेअर? येस विजयजी, अनम्यूट. नमस्कार. नमस्कार. शरीर म्हटलं की काही ना काहीतरी त्रास कधी ना कधी होणार आहे, आणि त्याच्यासाठी तुम्ही हिलिंगची ही प्रोसेस सांगितली, ही फार महत्वाची आहे. पण आपल्या शरीराला त्रास असो का नाही असो, तरी पण हिलिंग करणं महत्वाचं आहे. कारण परमेश्वराचे, ईश्वराचे धन्यवाद द्यायला पाहिजे की त्याला शरीराचा कुठलाही त्रास नाही. आता आपल्याला कधी कधी असं होतं की कधी काहीच नसतं, पण जीवन म्हटलं की, शरीर म्हटलं की कधीतरी काही ना काहीतरी होतच राहणार. आणि जशी जशी आमची गाडी जुनी झाली तसं काही ना काहीतरी कधी पंक्चरच होते, कुठे काय होत, हे चालतच असतं. पण हिलिंगमुळे नक्कीच नक्कीच खूप मोठा फरक पडतो. डॉक्टरच्या औषध गोळ्या घेण्याची गोष्ट आहेच आहे, परंतु हिलिंगचा खूप मोठा फरक पडतो. हा मला सुद्धा अनुभव आहे तुमच्यामुळे. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. येस डॉक्टर वर्षा, अनम्यूट करा. येस. नमस्कार डॉक्टर. आज नमस्कार. मला उशीर झाला होता आता 8 वाजता, कारण तुमचं जेव्हा याचं चालू असतं डान्स आणि उभं राहून करायचं तेव्हा मी नसते. पण आज मला उशीर झाला आणि मला एकनाथजींचा फोन आला म्हणून मी जॉईन केलं. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं, मला खूप छान वाटलं. आणि खूप छान आहे, कारण काल काय झालं, मी बाहेर गेले होते अर्धा 1 तासच, पण मी इतकी दमून आले की असं वाटलं मी का निघाले घराच्या बाहेर. पण आता अजिबात नाही वाटत आहे, पुन्हा ठीक वाटतंय आता मला. थँक्यू डॉक्टर. Just love yourself. Thank you so much. Yes, Sarla, unmute. थँक्यू सो मच मॅडम. सर्वांना मी खूप खूप थँक्यू, कारण माझ्या मुलासाठी काल पण सर्वांनी ब्लेसिंग दिल्या आणि आज पण. आणि खरं सांगायचं म्हणजे त्याच्यासोबत अजून 2 जण ऑपरेशनला गेले होते, तर त्यांचे संध्याकाळी 6ला ऑपरेशन झाले आणि त्याचं व्यवस्थित 10ला त्याचं ऑपरेशन चालू झालं. म्हणजे इतका छान फरक का बाकीच्यांना कमीत कमी 10 तास उपाशी एक्स्ट्रा राहायला लागलं. त्याचं म्हणजे ऑपरेशन त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं होतं त्या पद्धतीने 10ला लगेच चालू पण झालं. खूप छान, म्हणजे इतका अनुभव छान आला ना मला का आपण या ब्लेसिंगमुळे सर्व गोष्टी अतिशय वेळेवर होतात आणि त्याचा खरंच खूप फायदा होतो मॅडम. त्याच्यामुळे माझ्याकडे शब्दच नाही आता बोलायला. खरंच म्हणजे
बाकी लोकांचं जेव्हा मी बघितलं का रात्री ते 10ला आले आणि म्हणजे ऑपरेशन थिएटर मधून बाहेर वगैरे याच्यामधून आयसीयू मधून, आणि माझा मुलगा एकदम व्यवस्थित पद्धतीने 1:30ला त्याचं बाहेर काढलं गेलं. त्याच्यानंतर संध्याकाळी 6 वाजता त्याला ज्यूस देण्यात आलं ना, रात्री जेवण पण देण्यात आलं. तर खरंच मॅजिकल ब्लेसिंगचा खूप 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 फायदा होतो मॅडम. थँक्यू सो मच सगळ्या टीमसाठी. मी हक्काने Thank you तुम्हाला so परवा सांगितलं, कारण मला पण कुठेतरी आता हे हक्काचं नातं वाटतंय. आणि सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला, त्यासाठी सगळ्यांचे परत एकदा खूप खूप आभार. थँक्यू सो Beautiful. मच सर्व. Thank you so much. All magical blessings, everyone. So just remember, it's okay. Life है, ऐसा कुछ होते रहता है, right? तो heal आपण स्वतःला करू शकतो. So heal yourself, love your body. Do not ignore at all. आणि ज्यांनी अजूनही नसेल केलं कोणी 21 डेजचं कन्सिस्टन्सी चॅलेंज, यू आर वेलकम. प्लीज कम अँड डू गिव्ह दॅट. स्वतःला गिफ्ट द्या, स्वतःच्या हेल्थसाठी गिफ्ट द्या. वर्कआउट फक्त workout नाही, जरा अजून बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत की तिथे आपण खरंच कुठल्या लेवलला आपली लाईफस्टाईल आपण घेऊ जाणार आहोत. येस. सो थँक्यू सो मच एव्हरीबडी. थँक्यू सो मच. सगळ्यांनी अनम्यूट करायचं आणि बोलायचं, आय एम सॉरी माय डिअर बॉडी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. थँक्यू डॉक्टर श्रीकांत. थँक्यू स्नेहाजी. सगळ्यांनी अनम्यूट करायचं, बोलायचं, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. I'm थँक्यू. sorry. Please forgive me. करत Thank राहायचंय. you. I'm I sorry. love you. Please I'm forgive sorry. me. Please Thank you. I forgive love me. you. Thank you. I love you. Thank Thank I'm you so sorry.